पुन्हा एकदा विजय, काय सांगाल? गेली 9 वर्ष मी या गटामध्ये प्रचंड असं काम केलेलं आहे आणि म्हणून मला खात्री होती की माझ्या कामालाच लोक पसंती देतील, की पुन्हा एकदा मला या गटातून निवडून जाण्याची संधी देतील. म्हणून मी सुरुवातीलाच बोललो होतो की प्रत्येक निवडणुकीत आव्हान असतं कमी का जास्त हा भाग नंतरचा, परंतु समोरच्या माझे जे प्रतिस्पर्धी होते त्यांनी मला आव्हान समजले नाही. परंतु आज निकालानंतर त्यांना लक्षात आलं असेल की विक्रांत जाधव काय. तुमच्या गटात क्रॉस वोटिंग झालं, तुम्ही जिल्हा परिषद गटातून निवडून आले, मात्र पंचायत समितीतील एक सीट गेले, त्या संदर्भात असं आहे, माझ्यासमोर अजून सगळी आकडेवारी पूर्णपणे आलेली नाही आहे, परंतु थोडंसं एक भावनिक राजकारण त्या भागामध्ये केलं गेलं. त्याचा थोडासा नाही म्हटलं तरी फटका हा त्या भागामध्ये बसल्याचा अंदाज आमचा आहे. फेरीने आकडेवारी आले, परंतु केंद्रवाईज आकडेवारी आलेली नाही आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती मी आत्ता काही बोलणं उचित राहणार नाही. संपूर्ण जिल्ह्यातून तुम्ही आमदार भास्कर जाधवांचे चिरंजीव आहात, म्हणून तुम्हाला विरोधकांनी घेरलं होतं, त्याबद्दल काय सांगा? मी शांत होतो. मला कितीही घेरण्याचा प्रयत्न झाला होता, झाला असेल आणि केलाही, परंतु मी त्याच्यावर कधी काही फार भाष्य केलं नाही. मी शांतपणे मी माझं काम करत राहिलो आणि त्याचं फळ मला आज मिळालेलं आहे. दुसरी गोष्ट, मी भास्कररावांचा मुलगा आहे, मला तसं घेरणं सोपं नाही.